केलं होतं, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटेल अप्रॉक्सिमेट एस्टिमेट बघितले होतं, बरोबर आहे. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट बघितलं, त्याचे टाईप्स बघितले, त्याआधी आपण युनिट कन्व्हर्जन बघितलं, त्याआधी आपण जे काही मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे एस्टिमेटिंग कॉस्टिंगमध्ये टॉपिक वाईज ते बघितलं. आज आपण चालू करतोय डिटेल एस्टिमेट. आज जो आपला फंडा आहे तो आहे डिटेल एस्टिमेटचा. ओके, आता डिटेल एस्टिमेटमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं, तर डिटेल एस्टिमेटमध्ये आपण त्याचे टॉपिक स्टडी करणार आहे, टाइप्स ऑफ डिटेल एस्टिमेट स्टडी करणार आहे, आणि या सर्व गोष्टींचा स्टडी आपण आज बघणार आहोत. ओके, तर बघा चालू करूया आज डिटेल एस्टिमेट. तर काय आहे डिटेल एस्टिमेट, काय आहे सगळ्यात लक्षात घ्या. डिटेल एस्टिमेट काय आहे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी. आपण काय करणार आहोत की आपला पॅटर्न काय आहे की प्रत्येक एक टॉपिक झाल्यानंतर, जसं की आता एस्टिमेटिंग संपेल, मग कॉस्टिंग संपेल, मग व्हॅल्युएशन होईल, मग टेंडर होईल, नंतर टेंडर कॉन्ट्रॅक्ट होईल, नंतर मग ज्या काही पुढच्या गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या संपल्यानंतर प्रत्येक एका टॉपिक जसं की डिटेल एस्टिमेट झालं, तर डिटेल एस्टिमेटवरचे आपण क्वेश्चन आन्सरिंग घेणार आहोत पूर्ण. यामध्ये काय आपल्याला मोस्ट ऑफ दी क्वेश्चन आन्सरिंग मी तुम्हाला करून देणार आहे. का बरं, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स बोलतो की बघा आपण काय करतो की सगळं टॉपिक स्टडी झाल्यानंतर ज्या वेळेला आन्सरिंगला जातो आणि आन्सरिंग सॉल्व्ह करताना नियर अबाउट सपोज टू बी 50 क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि 50 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर फक्त 10 क्वेश्चन बरोबर आले, तर आपला जो काही मॉरल होता किंवा जो काही कॉन्फिडन्स होता त्या पर्टिक्युलर एक्झामविषयी तो पूर्ण झिरो होतो किंवा तो पूर्ण लो होऊन जातो. कॉन्फिडन्स कधी वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स कधी बिल्डअप होईल, ज्या वेळेला तुमचे 50 आउट ऑफ 40 हे परफेक्ट आन्सर येत आहे, आणि त्यावेळेला माणूस हा जिद्दीला पेटतो, कॉन्फिडन्स वाढतो, त्यात येणारा इंटरेस्ट वाढतो की नाही आपले आन्सर बरोबर येतं ना, आपण करायला पाहिजे, सो वी कॅन डू इट. मग हे कधी होऊ शकतं, तर हे फक्त क्वेश्चन आणि आन्सरिंगमध्ये होईल. आणि आपण जे काही लेक्चर राहील, जसं एस्टिमेटिंगचा पूर्ण पार्ट संपल्यानंतर मी यावरचे स्पेशल क्वेश्चन आन्सरिंग घेणार आहे, पूर्ण बीट टू बीट आणि टॉपिक टू टॉपिक एक एक क्वेश्चन निवडून करा, क्योंकि इस बार हमें पक्का पार करना है. लक्षात घ्या, या वेळेला करायचंच आहे, काही जरी झालं तरी एक्झाम क्रॅक करायची. ओके, चला मग डिटेल एस्टिमेट म्हणजे काय. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय डिटेल एस्टिमेट म्हणजे काय की आपण काय करतो की यामध्ये डिटेल एस्टिमेटमध्ये प्रत्येक एका आयटमची क्वांटिटी कॅल्क्युलेट करतो बाय युजिंग द ड्रॉइंग, बाय युजिंग द स्पेसिफिकेशन, बाय युजिंग द प्लान. प्रत्येक एका आयटमची क्वांटिटी डिटेलमध्ये कॅल्क्युलेट करतो आणि त्याची कंडिशन जी काही सम होते त्यालाच आपण डिटेल एस्टिमेट म्हणतो. म्हणजे डिटेल एस्टिमेट कोणावर डिपेंड करेल, डिटेल एस्टिमेट डिपेंड करतं ड्रॉइंगवर, डिटेल एस्टिमेट डिपेंड करतं स्पेसिफिकेशन, डिटेल एस्टिमेट डिपेंड करतं प्लॅनवर. ओके, सो ते डिटेल एस्टिमेट म्हणजे काय, मी ते डेफिनेशन लिहून देतो. डिटेल एस्टिमेट म्हणजे काय, वी फाइंड आउट डिटेल क्वांटिटी ऑफ each item by using ड्रॉइंग. कारण लक्षात घ्या, विदाउट ड्रॉइंग आपण काहीच करू शकत नाही, बरोबर आहे. विदाउट ड्रॉइंग आपण काहीच करू शकत नाही. स्पेसिफिकेशन अँड इट. ओके, आपण काय कॅल्क्युलेट करतोय की क्वांटिटी कॅल्क्युलेट करतोय प्रत्येक एका आयटमची, ईच आयटम. ओके, आता या आयटमची कॅल्क्युलेट कशासाठी करायचं आहे, तर लक्षात घ्या हे कशासाठी करतो, तर टू प्रिपेअर टेक्निकल सँक्शन, किंवा सँक्शनिंग. कारण जर का तुम्हाला टेक्निकल सँक्शनिंग हवं असेल तर तुम्हाला डिटेल एस्टिमेट माहिती असायला पाहिजे. आता टेक्निकल सँक्शनिंग बघा की फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला काय करायचंय की एखाद्या बँकेकडून लोन घ्यायचं आहे. आता लोन घेताना त्यांना काय तुम्हाला डिटेल एस्टिमेट दाखवावं लागेल. तुम्ही तिथे जाऊन अप्रॉक्सिमेटली एस्टिमेट 15 लाख जवळपास लागेल असं काय म्हणू शकणार नाही आपण, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, टेक्निकल सँक्शन करण्यासाठी तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, डिटेल एस्टिमेट माहिती असायला पाहिजे, बिकॉज विदाउट डिटेल एस्टिमेट आपण प्रिपेअर करणं पॉसिबल नाही. सेकंड नंबर ओके, टू इन्व्हाइट टेंडर इन्व्हाइट करण्यासाठी सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जोपर्यंत डिटेल एस्टिमेट नाही आहे तोपर्यंत तुम्ही टेंडर पास करू शकत नाही किंवा टेंडर देऊ शकत नाही. सेकंड थिंग, नेक्स्ट, टू गिव्ह कॉन्ट्रॅक्ट.
एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी तुम्हाला काय लागेल? डिटेल इस्टिमेट लागेल. एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी तुम्हाला काय लागेल? डिटेल इस्टिमेट लागेल. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट पॉइंट्स. आपण डिटेल इस्टिमेट कशासाठी करतोय लक्षात घ्या. डिटेल इस्टिमेट कशासाठी करतोय? सगळ्यात इम्पॉर्टंट डिटेल इस्टिमेट आपण फाइंड आउट करतो टू प्रिपेअर द टेक्निकल सँक्शन. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर आपण टू इन्व्हाइट द टेंडर टू गिव्ह द कॉन्ट्रॅक्ट फॉर द एक्झिक्युशन ऑफ वर्क. ओके, सो दीज आर दी सम पर्पजेस. दीज आर दी सम पर्पजेस. When detail estimate is the important is that we are calculating each item separately. आपण काय करतो? प्रत्येक एक आयटम सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. आता आयटम काय काय राहील? तर जसं की एक्सकॅव्हेशन राहील. त्यानंतर काय आहे? तर पीसीसी राहील. पीसीसी बेड आलाय, बरोबर आहे. त्यानंतर डीपीसी आले. त्यानंतर बीबीएम आला. त्यानंतर प्लास्टरिंग आलं. त्यानंतर स्लॅब आलाय, बरोबर आहे. आणि बाकी सगळे कामं आपण यात बघणार आहोत. मग याच्या छोट्या मोठ्या ज्या काही व्हॅल्यू असेल, कुठे डिडक्शन येतं, कुठे आपण छोटा एखादा लिंटल टाकतो, त्या सगळ्या व्हॅल्यू एका पर्टिक्युलर एका आयटमसाठी आपण सेपरेटली मेजरमेंट करणार आहोत. त्याला म्हणतो आपण डिटेल इस्टिमेट. आपण अप्रॉक्सिमेट इस्टिमेट मध्ये काय केलं होतं की एवढं सगळं बघितलंच नाही. तिथे काय केलं होतं? सिंपल एका स्टेजमध्ये संपवलं. 1 BHK 15 लाख, दॅट्स इट, संपलं अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. पण इथे तसं नाहीये. आपल्याला काय करायचं? प्रत्येक एका पर्टिक्युलर याची व्हॅल्यू काय तुम्हाला मेजरमेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रत्येक यासाठी एक मेजरमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ह्या झाल्या त्यासाठी काय? डिटेल इस्टिमेट. हा जो फंडा आपण स्टडी करणार आहोत, या डिटेल इस्टिमेटचा फंडा आपण स्टडी करतोय. ओके, बघा पुढे काय करतोय. नेक्स्ट आहे आपल्याकडे डिटेल इस्टिमेट. आता सपोज तुम्ही डिटेल इस्टिमेट क्वांटिटी काढून झाली. डिटेल इस्टिमेटची क्वांटिटी आपण तयार करतोय. त्यासाठी आपल्याला एखादा पर्टिक्युलर फॉर्मॅट पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय लागणार? एखादं पर्टिक्युलर फॉर्मॅट लागणार आहे. हा जो पर्टिक्युलर फॉर्मॅट जो काही आहे किंवा जो टॅब्युलर फॉर्मॅट आहे त्यालाच आपण म्हणतो मेजरमेंट शीट. त्यालाच आपण काय म्हणतो? मेजरमेंट शीट. मग आपण काय करतो? एक पर्टिक्युलर मेजरमेंट शीट जी आहे ती टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये आपण काय करणार आहे? प्रत्येक एक आयटम त्यामध्ये डिस्क्राईब करणार आहे. प्रत्येक एक आयटम. म्हणजे जसं की बघा, सपोज फॉर्मॅट ऑफ मेजरमेंट शीट. फॉर्मॅट ऑफ मेजरमेंट शीट. ओके, काय आहे फॉर्मॅट? तर बघा, सगळ्यात सुरुवातीला फर्स्ट आहे सिरियल नंबर. सेकंड आहे डिस्क्रिप्शन. ऑफ आयटम किंवा पर्टिक्युलर ऑफ आयटम म्हणा. त्यानंतर नंबर ऑफ, त्याचे जे काही नंबर्स आहेत ते आपण लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत? नंबर्स. त्यानंतर येते लेंथ. त्यानंतर विड्थ किंवा ब्रेथ. डेप्थ. अँड लास्ट बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्क्रिप्शन. इम्पॉर्टंट आहे बघा. डिस्क्रिप्शन आयटम. नंबर आपण लेंथ मीटर, विड्थ मीटर, डेप्थ मीटर. आता काय केलंय काय यामध्ये? लेंथ L किंवा हा B आणि या डेप्थला डेप्थ म्हणा किंवा हाईट म्हणा. जर का बिलो दी ग्राउंड असेल तर आपण डेप्थ म्हणूया, अबो दी ग्राउंड असेल तर त्याला हाईट म्हणूया. लास्ट आहे क्वांटिटी, टोटल क्वांटिटी. लास्ट काय आहे? टोटल क्वांटिटी. ओके, अँड लास्टला आहे रिमार्क. ओके, सो रिमार्क. सो मी काय करतो? या पर्टिक्युलर मेजरमेंट शीट मध्ये, या मेजरमेंट शीट मध्ये मी प्रत्येक एक आयटम टाकतो. जसं की फॉर एन एक्झाम्पल सिरियल नंबर 1 झाला. त्यामध्ये काय आलं? तर एक्सकॅव्हेशन आलं. एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. काय आलं? एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन. मग एक्सकॅव्हेशन इन फाउंडेशन मध्ये किती नंबरच्या त्या साईजच्या रूम आहेत त्या बघतो आपण. ओके, त्यानंतर त्याची लेंथ काय आहे, विड्थ काय आहे, डेप्थ काय आहे, या तिघांची मल्टिप्लिकेशन करून मल्टिप्लाय बाय नंबर आपण क्वांटिटी काढतो आणि तिथे जो काही रिमार्क असेल तो लिहितो. हा जो फॉर्मॅट मी यूज करतोय, लक्षात घ्या, हा जो फॉर्मॅट मी पूर्ण यूज करतोय त्यालाच आपण काय म्हणतोय? त्यालाच आपण मेजरमेंट शीट म्हणतोय. याला मेजरमेंट शीट म्हणतोय. यामध्ये आपण काय करतो? फक्त आणि फक्त यामध्ये आपण काय करणार आहे? फक्त आणि फक्त काय की मेजरमेंट घेणार आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीची कॉस्टिंग करणार नाही. फक्त मी मेजरमेंट शीट यूज करतोय. तशी आपण किती शीट स्टडी करतोय बघा. पहिली तर आहे मेजरमेंट.
सेकंड ॲब्स्ट्रॅक्ट आणि लास्ट फेस शीट. आता बघा, जर का तुम्ही सिलेबस स्टडी केला असेल तर फेस शीट विषयी फार कमी स्टडी करायला भेटला आपल्याला, बरोबर आहे. आपण मोस्टली फोकस कुठे केला होता, मेजरमेंट आणि ॲब्स्ट्रॅक्ट शीटवर. फेस शीट आपण बघितलीच नाही. पण आपण ज्या वेळेला एक्झिक्युशन ऑफ वर्क चालू असेल किंवा ज्या वेळेला पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शन मध्ये येतो त्यावेळेला फेस शीट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. फेस शीट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सांगतोय मी तुम्हाला पुढे काय काय आहे, फेस शीट कशी आहे. टेन्शन घेऊ नका, लक्षात घ्या. आपल्याला मी आधी सांगितलंय प्रत्येक एक गोष्ट बीट बाय बीट घेणार आहे आणि व्यवस्थित घेणार आहे. वेळ लागला तर चालेल, थोडा हळू होईल पण व्यवस्थित होईल, सुटायला नको काही. आणि मेजर इस्टिमेटिंग कॉस्टिंग आपल्याला एकदा स्टडी करायचं आहे, डबल याला बघायचं नाही. हा, डोक्यात पुन्हा हे ठेवू नका की छोटा सब्जेक्ट आहे की मोठा सब्जेक्ट आहे. मी आधी एकदा सांगितलं, एमपीएससी मध्ये कोणताही छोटा सब्जेक्ट मोठा सब्जेक्ट नसतो. एमपीएससी मध्ये पूर्ण सब्जेक्ट हे सारखेच आहे. जरी त्याचं वेटेज कमी आहे जास्त आहे डझंट मॅटर, एमपीएससी मध्ये सगळे सब्जेक्ट सारखेच असतील. लक्ष द्या, समजून घ्या. त्यामुळे आपल्याला प्रत्येक एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. कोणतीच गोष्ट आपल्याकडून सुटायला नको. त्याच्या काही छोट्या ट्रिक्स असेल तर त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेला क्वेश्चन आन्सरिंगचं चालू होईल आपला सेशन त्यावेळेला मी तुम्हाला ट्रिक्स, प्रत्येक गोष्टीची एक ट्रिक्स असेल तर ती सांगेन. त्याच्यावर काही छोटे छोटे काही मी लॉंग फॉर्म तयार केले आहेत ते पण तुम्हाला समजून सांगेन. काही गाणे आहेत ते पण तुम्हाला सांगेन. जसं जसं पुढे जाऊया तसं तुम्हाला लोकांना समजणार. ओके, तर ही झाली आपली मेजरमेंट शीट. त्यानंतर येते ॲब्स्ट्रॅक्ट शीट. बघा, ॲब्स्ट्रॅक्ट शीट कशाला म्हणेल, बघा लक्षात द्या. ॲब्स्ट्रॅक्ट शीट कशाला म्हणेल, आता ॲब्स्ट्रॅक्ट शीट कशाला म्हणेल, द क्वांटिटी बाय द मेजरमेंट शीट. जी काही क्वांटिटी तुम्ही मेजरमेंट शीट मध्ये काढली तिला आपण मल्टिप्लाय करतो विथ रिस्पेक्ट टू रेट ने. सो दॅट मी काय लिहितो व्यवस्थित लक्षात घ्या किंवा समजून घ्या. द क्वांटिटी वर्कआउट इन मेजरमेंट शीट, the quantity workout in measurement sheet multiplied by rates of each item. हे खूप इम्पॉर्टंट आहे. रेट्स ऑफ इच आयटम. बघा, प्रत्येक एका आयटमच्या रेटने ती पर्टिक्युलर क्वांटिटी ज्या वेळेला मल्टिप्लाय करतो त्या फॉर्मॅटला, दिस फॉर्मॅट is called as abstract sheet. त्यालाच काय म्हणतात, abstract sheet. म्हणजेच काय, मला जर बोलायचं झालं तर कॉस्टिंग कुठे करतो, abstract sheet मध्ये. त्याला सरळ सरळ मी काय म्हणतोय, कॉस्टिंग. मेजरमेंट मध्ये काय केलं होतं, क्वांटिटी फाइंड आउट केलं होतं. मेजरमेंट मध्ये काय केलं आपण, क्वांटिटी फाइंड आउट केला. त्याची कॉस्टिंग कुठे केली, abstract sheet मध्ये. काय कशी केली तर बघा, सुरुवातीला फॉर्मॅट, त्याचा फॉर्मॅट काय आहे. आता बघा, सिरियल नंबर फर्स्ट, सिरियल नंबर. सेकंड येतो डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम, त्या पर्टिक्युलर आयटमचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते. त्यानंतर क्वांटिटी, युनिट, रेट आणि टोटल क्वांटिटी. बरोबर आहे. सो दिस इज द टोटल फॉर्मॅट ऑफ अवर ॲब्स्ट्रॅक्ट शीट. गॉट इट. बघा, ॲब्स्ट्रॅक्ट शीट म्हणजे काय, जी क्वांटिटी आपण वर्कआउट करतो मेजरमेंट शीट मध्ये त्या क्वांटिटीला आपण मल्टिप्लाय करतो त्या पर्टिक्युलर आयटमच्या रेटने, आणि तो जो काही रेट आपण मल्टिप्लाय करणार आहोत त्या शीटला आपण काय म्हणतो, त्याच फॉर्मॅटला आपण काय म्हणतोय, ॲब्स्ट्रॅक्ट शीट. गॉट इट. सो ॲब्स्ट्रॅक्ट शीट काय असते, तर ही झाली टोटल ॲब्स्ट्रॅक्ट शीट. पहिला जो आयटम आहे सिरियल नंबर, दुसरा आहे डिस्क्रिप्शन ऑफ आयटम. मग डिस्क्रिप्शन आयटम जो असेल तो असेल एस्कॅमेशन असेल, पीसीसी, व्हॉट इट मे बी. क्वांटिटी किती आहे त्याची, ती जी आपण क्वांटिटी मेजरमेंट शीट मध्ये काढली ती, त्याचं युनिट काय आहे, त्याचा पर रेट काय आहे, पर युनिट रेट आपण असं म्हणूया, पर युनिट रेट कसा असतो हा, पर युनिट. आणि लास्ट काय, टोटल क्वांटिटी. म्हणजेच काय,
सपोज टू बी दॅट एस्कॅवेशन आहे, याची क्वांटिटी किती आपण एस्कॅवेट केली ती आपण मेजरमेंट शीट मध्ये काढलेली होती, बरोबर आहे. ती काढलेली, त्याचं युनिट काय, तर आपण एस्कॅवेशन एक क्युबिक मीटर मध्ये, तो रेट जो आहे तो ऑब्व्हियसली पर क्युबिक मीटरचा रेट असेल. ऍग्री करता, पर क्युबिक मीटरचा रेट आहे आणि त्या रेटला त्या क्वांटिटीने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल, टोटल क्वांटिटी किंवा टोटल अमाऊंट. याला टोटल क्वांटिटी पेक्षा टोटल अमाऊंट म्हणूया आपण, ठीक आहे ना, टोटल अमाऊंट, कारण की आपण कॉस्टिंग करतो, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, टोटल अमाऊंट म्हणूया. ओके, दिस इज नथिंग बट द टोटल ॲब्स्ट्रॅक्ट शीट. त्यानंतरची काही आहे ती फेस शीट. फेस शीट बघा, नेक्स्ट इज द फेस शीट. नेक्स्ट कोण आहे, फेस शीट आहे. आता फेस शीट, द नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट व्हॉट इज नथिंग बट, हे नावच तुम्हाला इंडिकेट करतं की फेस शीट काय आहे. फेस म्हणजे काय, चेहरा, सुरुवातीला येणार. सो वी कॅन से दिस इज द फर्स्ट पेज ऑफ डिटेल एस्टिमेट. वी कॅन से दिस इज द फर्स्ट पेज ऑफ डिटेल एस्टिमेट. द नेम इटसेल्फ इंडिकेट इट इज फर्स्ट पेज ऑफ डिटेल्ड एस्टिमेट. दिस इज द फर्स्ट पेज ऑफ डिटेल एस्टिमेट. काय काय बघा, फेस शीट काय की आपण ज्यावेळेला डिटेल एस्टिमेटचा पूर्ण प्रोजेक्ट एक तयार करू त्यामध्ये फर्स्ट पेज जे काही असेल ते कोणाचं असेल, फेस शीटचं असेल. आता यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय काय आपण इन्क्लूड करतो तर बघा, फेस शीट इन्क्लूड्स फर्स्ट नेम ऑफ वर्क. ओके, कोणत्या टाईपचं तुम्ही काम पर्टिक्युलर करताय ते त्यामध्ये इंडिकेट राहील. सेकंड काय आहे, सेकंड आहे डिव्हिजन ऑफ वर्क, डिव्हिजन और सब डिव्हिजन ऑफ वर्क, काही पण म्हणा, डिव्हिजन म्हणा किंवा सब डिव्हिजन म्हणा. ओके, डिव्हिजन ऑफ वर्क किंवा सब डिव्हिजन ऑफ वर्क. त्यानंतर नेक्स्ट इज नथिंग बट द थर्ड, व्हॉट एव्हर द टोटल डिटेल एस्टिमेट कोणी प्रिपेअर केलं तर डिटेल एस्टिमेट प्रिपेअर्ड बाय कोणी तयार केलंय. त्यानंतर फोर्थ नंबर काय आहे, आफ्टर गेटिंग द डिटेल एस्टिमेट चेक्ड बाय कुणाकडून चेक करून घेतलंय. या सर्व ज्या काही गोष्टी आहे, या सर्व ज्या काही गोष्टी आहे. आणि एक लास्टला रिमार्क आहे का याच्यात. ओके, सो या सर्व काही गोष्टी आहेत त्या आपण इन्क्लूड करतो फेस शीट मध्ये. सो दॅट इट इज द फर्स्ट पेज ऑफ द डिटेल एस्टिमेट. हे काय आहे, फर्स्ट पेज आहे डिटेल एस्टिमेटचं. यामध्ये आपण काय करतो की जो काही आतापर्यंतचा डाटा आपण फाइंड आउट केला तो शॉर्टकट पद्धती, एकदम शॉर्ट मध्ये तो आपण फर्स्ट पेजवर अटॅच करतो. आणि त्यामध्ये काय काय इन्क्लूड असायला पाहिजे, नेम ऑफ वर्क. व्हॉट इज द नेम ऑफ वर्क, काय आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, कन्स्ट्रक्शन ऑफ कच्चा रोड, काही म्हणजे असेल ते. त्यानंतर डिव्हिजन सब डिव्हिजन काय आहे ते पुणे मुंबई व्हॉट इट मे बी, त्याचा काही सब डिव्हिजन असेल तर ते त्याचं इन्क्लूड करू. त्यानंतर डिटेल एस्टिमेट प्रिपेअर कोणी केलं, असिस्टंट इंजिनियर, जेई आहे, कोणी जे कोणी असेल ते चेक कोणी केलंय, त्याचा रिमार्क. आणि याच्यामध्ये काही रिमार्क असेल तर तुम्ही तिथे पुट करू शकता. हा चालायचा फेस शीट. सो फॉर्मॅट ऑफ फेस शीट काय आहे तर बघा, फॉर्मॅट हा काय असतो, सिंपल सिरियल नंबर, त्यानंतर डिस्क्रिप्शन आणि लास्ट अमाऊंट. आता मी सिंपल आहे काय, एक्झाम्पल काय घेतोय बघा, व्यवस्थित समजून घ्या बरं. ओके, व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. मी म्हणजे फॉर एक एक्झाम्पल सांगतोय, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. सेकंड नंबर इलेक्ट्रिफिकेशन, प्लंबिंग वर्क, वॉटर चार्जेस, कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट. ह्या सर्व गोष्टी शॉर्टकट मध्ये आपण कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय आलं, मग
कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन सगळं झालं, सुपर स्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन, सब स्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन, त्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम द एक्स्कॅव्हेशन टू द फिनिशिंग सगळं काही आलं टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये. किती लागली याला, अमाऊंट किती लागली, तर याला लागली जवळपास 14 लाख रुपीज. 14 लाख रुपीज याला गेले. इलेक्ट्रिफिकेशन 1,50,000, 1,50,000. प्लंबिंगला 2 लाख. सगळ्यांची काढून मी टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन काय आहे ते फेस शीटच्या सुरुवातीला दाखवतो. म्हणजेच काय, म्हणून आपण याला काय म्हटलं होतं, फेस शीट इज नथिंग बट द फर्स्ट पेज. काय आहे फर्स्ट पेज, कोणाचं, डिटेल इस्टिमेटचं. कोणाचं, डिटेल इस्टिमेटचं. सो दॅट फेस शीट इज नथिंग बट द फर्स्ट पेज ऑफ डिटेल इस्टिमेट. यामध्ये आपण काय करतो, सुरुवातीला आपण तयार केली मेजरमेंट शीट, ज्यामध्ये पूर्ण क्वांटिटी आपण मेजर करतो. ओके, विथ रिस्पेक्ट टू द प्लान अँड स्पेसिफिकेशन. जे की प्लान्स आहे किंवा ड्रॉइंग आहे त्यावरनं आपण काय करतो, एक्झिक्युशनच्या टाइमला आपण त्यामध्ये काय करतो, सगळ्या क्वांटिटी मेजर करून त्यामध्ये पुट करतो. त्यानंतर ती आलेल्या क्वांटिटीला ज्या वेळेला आपण रेटने मल्टिप्लाय करतो त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट शीट बोलतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर लास्ट जी आहे ती फेस शीट आहे. फेस शीट आहे ती आपण इथे मेजर करतो. तर फेस शीट काय, टोटल डिटेल इस्टिमेटचं जे काही फर्स्ट पेज आहे त्याला आपण स्टार्टिंग ऑफ द इस्टिमेटिंग प्रोजेक्ट, की जे प्रोजेक्टचा जो काही आपण टोटल जो काही अहवाल आपण पाठवतो त्याचा फर्स्ट पेज म्हणजे कोण झालं, फेस शीट झाली. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट या 4 ते 5 गोष्टी इम्पॉर्टंट असेल आणि त्याचा फॉर्मॅट हा असा असतो. ओके, सो दिस इज नथिंग बट द फेस शीट. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर ते बघा, नेक्स्ट काय आहे, 2015-16 मध्ये 15-16 मध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता MPSC वर, आणि विच ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट ऑफ टेंडरिंग, की खालीलपैकी कोणतं एक डॉक्युमेंट हे टेंडरिंगसाठी किंवा टेंडर म्हणून यूज केलं जातं किंवा टेंडर इन्व्हाइट करण्यासाठी यूज केलं जातं. आणि ऑप्शन्स होते ॲब्स्ट्रॅक्ट शीट, सेकंड ऑप्शन होतं मेजरमेंट शीट, नंतर होतं स्पेसिफिकेशन आणि एक होतं BOQ. तर मोस्ट ऑफ द लोकांनी इन्व्हाइटिंग टेंडरसाठी कोणीच ॲब्स्ट्रॅक्ट शीट केलं होतं, कोणी मेजरमेंट शीट केलं होतं, कोणी स्पेसिफिकेशन केलं होतं आणि कोणी BOQ केलं होतं. पण याचं ओरिजिनल आन्सर काय आहे, हे आहे BOQ. आता BOQ काय आहे, हा 15-16चा एक MPSCचा क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द डॉक्युमेंट फॉर इन्व्हाइटिंग टेंडर, असा एक क्वेश्चन होता, ज्यामध्ये 4 ऑप्शन होते, ॲब्स्ट्रॅक्ट शीट, मेजरमेंट शीट, स्पेसिफिकेशन आणि BOQ. सो BOQ काय आहे बघा, लक्षात घ्या. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट शीट बघितली, मेजरमेंट बघितली, स्पेसिफिकेशन तुम्हाला माहिती आहे. ओके, सो नेक्स्ट इज नथिंग बट BOQ काय आहे बघा. BOQ व्हॉट इज दिस. हा, BOT तुम्हाला माहिती आहे, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, हा पण एक फंड आहे. हा पुढे बघूया आपण BOT. पण BOQ काय आहे बघा, याला म्हणतो आपण, BOQ ला म्हणतो, 2 मिनिट. BOQ ला आपण काय म्हणतो एक लक्षात ठेवा. त्याच्या आधी एक सांगतो तुम्हाला, काही ठिकाणी याला BOQ ला BOM पण लिहिलं जातं. BOM थेरॉटिकली नाही पण प्रॅक्टिकली BOM पण लिहितात. आता त्याचा पण अर्थ काय, याला म्हणतात बिल ऑफ क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणतो, बिल ऑफ क्वांटिटी, बरोबर आहे. व्हॉट वी विल कॉल दिस ॲज अ बिल ऑफ क्वांटिटी. आणि BOM काय, यालाच म्हणतात बिल ऑफ मटेरियल सुद्धा. यालाच काय म्हणतात, बिल ऑफ मटेरियल. व्हॉट इज दिस बिल ऑफ क्वांटिटी किंवा बिल ऑफ मटेरियल काय असतं, लक्ष द्या, समजून घ्या. आणि माझ्या बोलण्याकडे शब्दाने शब्दावर लक्ष द्या. मी काय बोलतो, BOQ मीन्स व्हॉट, BOQ इज द फॉर्मॅट ऑफ टेंडरिंग. BOQ is the part of tendering which includes what it includes, let's see, which includes rates of material, rates of labor, त्यानंतर टूल्स, रेट्स ऑफ टूल्स, प्लांट्स आणि एव्हरीथिंग. सो BOQ म्हणजे काय, आपण काय करतो, ज्या वेळेला एखाद्याला टेंडर पास करतो किंवा देतोय किंवा इन्व्हाइट करतो, त्यावेळेला तो टेंडर देताना काय आहे की ते डिपार्टमेंट किंवा तो ओनर किंवा ती फर्स्ट पार्टी
काय करतो, स्वतःच्या रेट्सची कॉपी एक पब्लिश करते. आणि सेम थिंग काय केलं जातं की याच्या ऑपोजिट मध्ये तो जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे हा स्वतःच्या रेट्सची एक कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे दोन्ही मध्ये रेट्स कुणाचे आले, रेट्स मटेरियलचे आलं, रेट्स लेबरचे आले, रेट्स आपलं पूर्ण टूल्स अँड प्लांटचे आले, प्रत्येक एका पार्टचे आले. यामध्ये आपण काय करतो, हा बिल ऑफ क्वांटिटी आपण काय करतो, एका पेजवर एक क्वांटिटी जी आहे ती पब्लिश करतो. डिपार्टमेंट किंवा ओनर काय करतो, त्या रेटची काय करतो, पब्लिश करतो. बरोबर आहे. आणि ही जी काही क्वांटिटी पब्लिश केली जाते त्या बेसिसवर तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याच्या रेट्सची तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, टेंडरिंग साठी एक बीओक्यू तयार करून आपल्याला देतो किंवा त्या ओनरला किंवा त्या डिपार्टमेंटला देतो. हा जो टोटल फॉर्मॅट आहे याला म्हणतो बीओक्यू. आणि एमपीएससी 15-16 मध्ये विचारलं गेलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट इज द पार्ट ऑफ इन्व्हायटिंग टेंडर. ओके, तर त्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट शीट होतं, त्यामध्ये मेजरमेंट होतं, त्यामध्ये स्पेसिफिकेशन आणि एक बीओक्यू. तर करेक्ट आन्सर काय होतं, बीओक्यू होतं. सो बीओक्यू काय, इट इज द पार्ट ऑफ टेंडरिंग और इट इज द डॉक्युमेंट ऑफ टेंडरिंग. किंवा याला पार्ट म्हणा किंवा इथे डॉक्युमेंट म्हटलं तरी चालेल. ओके, इट इज द डॉक्युमेंट ऑफ टेंडरिंग which is used to mention the rates of material, labor, tools, plants and each and everything. प्रत्येक गोष्टीचे रेट्स आपण त्यामध्ये आपण काय करतो, त्या कॉन्ट्रॅक्टर त्या डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवतो. तो जो काही फॉर्मॅट आहे त्याला आपण बीओक्यू म्हणतो. ओके, तर लक्षात ठेवा बीओक्यू काय आहे आणि कधीही याच्यावर विचारल्या जाऊ शकतं, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. नाव लेट्स सी व्हॉट आर दी टाइप्स ऑफ डिटेल इस्टिमेट. Now let's first is nothing but the revised estimate. पहिला कोण आहे, रिवाइज. शब्दच सांगतो, लक्षात ठेवा. शब्दच काय बोलतो ते लक्षात ठेवा, शब्दावर लक्ष द्या. पहिला रिवाइज करायचं आहे. सप्लिमेंटरी लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण एक्झाम सॉल्व्ह करतो, एक्झाम मध्ये पेपर सॉल्व्ह करतो, त्यावेळेला ज्या वेळेला आपली मेन आन्सर शीट संपते त्यावेळेला आपण सप्लिमेंटरी साठी आवाज देतो. बरोबर आहे, सप्लिमेंटरी एस्टिमेट. नेक्स्ट रिवाइज अँड सप्लिमेंटरी, या दोघांचं कॉम्बिनेशन आलं इथे. अँड लास्ट इज नथिंग बट द रिपेअर अँड मेंटेनन्स. दिस आर दी 4. बघा, आपण याच्या आधी डिटेल एस्टिमेट, आता डिटेल एस्टिमेट बघतो. याआधी आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट बघितलं, त्याआधी एस्टिमेट बघितलं. एस्टिमेटचे किती, 2 टाईप. पहिला डिटेल, सेकंड अप्रॉक्सिमेट. अप्रॉक्सिमेटचे किती, 5 टाईप. त्यामध्ये पहिला प्लेन एरिया, क्युबिकल कंटेंट, सर्व्हिस युनिट, टिपिकल गेन आणि अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड, ज्यामध्ये मटेरियल, लेबर आपण बघितले. ओके, ह्या झाल्या 5 क्वांटिटी. आता आपण बघतोय डिटेल एस्टिमेट. डिटेल एस्टिमेटच्या किती, 4. पहिलं रिवाइज, सेकंड सप्लिमेंटरी, नंतर रिवाइज सप्लिमेंटरी आणि लास्ट आहे रिपेअर अँड मेंटेनन्स. ओके, या 4ही क्वांटिटी आपल्याला बघायच्या आहे. तर बघा, पहिल्यांदा रिवाइज काय आहे व्यवस्थित समजून घ्या. रिवाइज काय आहे, तर बघा रिवाइज काय आहे. रिवाइज एस्टिमेट म्हणजे काय, रिवाइज पुन्हा. याला जर का मराठीत लिहायचं झालं तर याला आपण असं लिहू, पुन्हा. बरोबर आहे, डबल आपण त्याला शब्द म्हणतो, पुन्हा रिपीट करणं, त्या एस्टिमेटला रिवाइज म्हणतो. तर बघा रिवाइज एस्टिमेट काय होतंय काय बघा, मी त्यानंतर रिवाइज सांगतो तुम्हाला. सुरुवातीला काय बघा, काल सपोज तुम्ही काय झालंय की मी एक टेंडर पास केलंय आणि एखादं सँक्शनिंग झालंय मला. आणि होतंय काय की ज्या वेळेला एखादं वर्क सँक्शन होतंय किंवा मी ज्या वेळेला टेंडर घेतोय त्यावेळेला सपोज टू बी मी एक एक्झाम्पल सांगतोय की एखादं टेंडर जे घेतलंय ते घेतलंय 100 रुपीज मध्ये. काय झालंय, टेंडर जे घेतलंय ते 100 रुपीज मध्ये मला मिळालं. आता झालंय काय, हे जे सँक्शनिंग जे काही इस्टिमेट आहे हे मी एक इस्टिमेट सँक्शन करून घेतलंय किंवा टेंडर घेतलंय. हे टेंडर ज्या वेळेला मी वर्कआउट करतो किंवा ज्या वेळेला मी यावर काम चालू करतो तर याची कॉस्ट सपोज टू बी 90 रुपीज पर्यंत कम्प्लीट झालं. 90 रुपीज पर्यंत कम्प्लीट झाले म्हणजे ओरिजिनल कॉस्ट किती झाली, 90 प्लस 10 रुपीज काय झाला तुमचा प्रॉफिट. 10 रुपीज काय झाला प्रॉफिट. बरोबर आहे ना, हे झाले टोटल 100 रुपीज. पण सपोज टू बी हेच वर्क जर का कम्प्लीट झालंय 120 रुपीज मध्ये, जर का कम्प्लीट झालंय 120 रुपीज मध्ये, म्हणजेच काय झालंय 20 रुपीज तुमचा काय झाला, 20 रुपीज काय झाला लॉस झाला. 20 रुपीज लॉस झाला
म्हणजे विथ रिस्पेक्ट टू 100 20% लॉस झाला, 20% लॉस झाला. सो दॅट या कंडिशन मध्ये ज्या वेळेला तुमचा लॉस हा सँक्शन इस्टिमेट पेक्षा, सँक्शन किती होतं 100, या सँक्शन इस्टिमेट पेक्षा 5% पेक्षा जर का जास्त होत असेल, जर का सँक्शन इस्टिमेट आणि ओरिजिनल एक्झिक्युटेड इस्टिमेट यामध्ये जर का 5% पेक्षा जास्त असेल किंवा लॉस तुम्हाला 5% पेक्षा जास्त असेल, त्यावेळेला तुम्हाला इस्टिमेट हे रिवाइज करता येतं. त्यावेळेला आपल्याला काय कंडिशन आहे, इस्टिमेट आपण काय करू शकतो, रिवाइज करू शकतो. म्हणून मी काय म्हणतोय ते बघा व्यवस्थित, किंवा मी काय सांगतोय ते बघा, मी काय लिहितोय बघा, रिवाइज इस्टिमेट प्रिपेअर अंडर फॉलोइंग कंडिशन. बघा कंडिशन पहिली काय आहे, व्हेन सँक्शन estimate exceed than 5% of original estimate किंवा than म्हणा, than original estimate. ओरिजिनल इस्टिमेट एक लक्षात ठेवा, हे सगळं करताना कदाचित होऊ शकतं की एखाद्या वेळेस स्पेलिंग मिस्टेक होते किंवा मग पंक्च्युअली ते जे काही सेंटेन्स आहे ते कदाचित बरोबर नसेल, ते डझंट मॅटर, त्यावर फोकस नका करू. काय मी काय सांगतोय तुम्हाला काय समजायचंय ते इम्पॉर्टंट आहे. मी काय सांगतो आणि तुम्हाला काय समजायचंय ते इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दॅट वेन सँक्शन इस्टिमेट इज एक्सिड दॅन 5% टू दॅन ओरिजिनल इस्टिमेट. ओरिजिनल इस्टिमेट 100 रुपयाचं होतं, पण जर का हे 100 रुपीजचं जे काही ओरिजिनल इस्टिमेट होतं हे जर का 105 रुपीजला जर का मला पडलं, तर 5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर का व्हॅल्यू होत असेल, तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, हे इस्टिमेट रिवाइज करू शकता. किंवा आपण त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये एक पार्ट आहे की आपण अशा वेळेला रिवाइज इस्टिमेटला डबल प्रिपेअर करू शकतो, पुन्हा करू शकतो. हा झाला फर्स्ट फंडा. सेकंड कंडिशन काय आहे बघा, समजून घ्या. सेकंड कंडिशन काय आहे, आता ज्या वेळेला वेन सँक्शन इस्टिमेट एक्सिड दॅन 5%, आता होऊ काय शकतं की होऊ शकतं असं की सेकंड कंडिशन आहे, एक्सपेंडिचर ऑफ वर्क इज ट्राइंग और माइट बी गेट मोर दॅन 10%. काय झालंय काय बघा इथे 2 मिनिट समजून घ्या व्यवस्थित. आता सपोज झालंय असे की ऍडमिनिस्ट्रेशनने सँक्शन केले आपल्याला 100 रुपीज, ऍडमिनिस्ट्रेशनने सँक्शन केले 100 रुपीज, पण काम चाललंय 120 रुपयाला, काम चाललंय 120 रुपयाला. म्हणजे एक्सपेंडिचर ऑफ वर्क इज एक्सिड अप टू द फ्रॉम 100 टू द 120. या कंडिशन मध्ये काय झालं की 20% ने वाढलाय. तर ज्या वेळेला एक्सपेंडिचर ऑफ वर्क इथे इस्टिमेट विषयी बोललो, इथे एक्सपेंडिचर ऑफ वर्क म्हणतो. एक्सपेंडिचर ऑफ वर्क ज्या वेळेला 10% ने जर काय एक्सिड होत असेल, त्यावेळेला तुम्ही इस्टिमेट काय करू शकता, रिवाइज करू शकता. व्हेन एक्सपेंडिचर of work are likely to exceed more than 10%, then estimate should be get revised. Estimate should be get revised. Okay, ही झाली सेकंड कंडिशन. ही काय झाली, सेकंड कंडिशन. ओके, थर्ड कंडिशन काय होऊ शकतं, देयर इज अ डेविएशन ऑफ सँक्शन मटेरियल अँड ओरिजिनल मटेरियल, किंवा डेविएशन ऑफ सँक्शन वर्क अँड ओरिजिनल वर्क. सांगितलं होतं की एवढं करायचं, काम करून घेत आहे भलतंच. सांगितलं होतं की एक रूम तुमचं कन्स्ट्रक्शन आहे आणि चालू आहे एक रूम आणि त्यामध्ये WC बाथ वेगळं घेतलंय, म्हणजे सँक्शन वेगळं आहे आणि ओरिजिनल वेगळं आहे. अशा वेळेला सुद्धा तुम्ही रिवाइज करू शकता. सो व्हेन देयर इज डेविएशन बिटवीन सँक्शन
अँड ओरिजिनल वर्क कॉस्ट इस्टिमेट काही पण म्हणा, ठीक आहे. या कोणत्याही गोष्टीत जर का चेंजेस होत असेल विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिनल अँड सँक्शन केलं होतं एकच रूम 1 BHK आणि काम करून घेत आहे 2 BHKचं, म्हणजे त्या इस्टिमेटमध्ये याचं इस्टिमेट बसणार नाही. ऍग्री करता? ते काम यात होणार नाही किंवा त्याची कॉस्ट आणि याची कॉस्ट सारखी राहणार नाही. अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, इस्टिमेट रिवाइज करू शकता. तो आपल्याकडे एक क्लॉज उरतो की या 3 कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, इस्टिमेटला रिवाइज करू शकता. कधी? व्हेन द रिवाइज इस्टिमेट और द सँक्शन इस्टिमेट एक्सीड दॅन 5%, त्यावेळेला. सेकंड, की एक्सपेंडिचर 10% पेक्षा वाढलं किंवा वाढायचा प्रयत्न करतोय त्यावेळेला. किंवा सेकंड, की डेव्हिएशन आहे ओरिजिनल आणि सँक्शन वर्क मध्ये, त्या कंडिशनमध्ये. सो दीज आर दी 3 रिवाइज इस्टिमेट. त्यानंतर येत आहे सप्लिमेंटरी इस्टिमेट. आता बघा सप्लिमेंटरी इस्टिमेट कोण आहे? इट इज द पार्ट ऑफ डिटेल इस्टिमेट. ऍग्री? हा कोणाचा पार्ट आहे? डिटेल इस्टिमेटचा पार्ट आहे. इट इज द पार्ट ऑफ डिटेल इस्टिमेट. इट इज द पार्ट ऑफ डिटेल इस्टिमेट. ठीक आहे ना? होऊ शकतं कदाचित क्वेश्चन याच्यावर पण विचारेल की फॉलोइंग इज द पार्ट ऑफ डिटेल इस्टिमेट, प्लेन, क्युबिकल, टिपिकल बे आणि यापैकी एखादं असेल तर लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला वेगवेगळं सांगितलंय. इस्टिमेटचे 2 टाईप, अप्रॉक्सिमेटचे 5 वेगळे टाईप आणि याचे ते 4 वेगळे टाईप. ओके, लक्षात घ्या. सप्लिमेंटरी इस्टिमेट म्हणजे काय? सप्लिमेंटरी इस्टिमेट म्हणजे काय मी तुम्हाला आता सांगितलं. लक्षात कसं ठेवायचं की सप्लिमेंट, आपली मेन आन्सर शीट संपल्यावर आपण सप्लिमेंटसाठी आवाज देत असतो, बरोबर आहे. तर ज्या वेळेला आपण मेन आन्सर शीट संपल्यावर सप्लिमेंटसाठी आवाज देतो त्यावेळेला काय की आपल्याला ओरिजिनल आन्सर शीट सोबत एक वेगळी आन्सर शीट मिळते जी 2-4 पेजेसची असते. ती ओरिजिनल पेक्षा छोटी असते. बघा मी काय बोलतोय, ज्या वेळेला तुम्ही युनिव्हर्सिटीची किंवा अजून आपल्या MSBTची एक्झाम आपण प्रिपेअर करतो त्यावेळेला काय एक्झाम हॉलमध्ये आपल्याला मेन आन्सर शीट मिळते जी जवळपास 30 ते 32-36 पेजेसची असते, बरोबर आहे. 30 to 36 पेजेसची असेल. ती संपल्यावर आपण पुन्हा एका नवीन आन्सर शीटसाठी आवाज देतो. आता ती जेव्हा आन्सर शीटसाठी आवाज देतोय त्यावेळेला आपल्याला तेवढ्याच पेजेसची काही आन्सर शीट मिळत नाही. म्हणजे 32-36 पेजची काही आन्सर शीट मिळत नाही. त्या आन्सर शीट येतात 2 ते 4 पेजेसची. म्हणजेच काय, मेन आन्सर शीटला जोडण्यासाठी एक सप्लिमेंटरी त्यांनी प्रोव्हाइड केली, बरोबर आहे ना. मेन आन्सर शीटला जोडण्यासाठी त्यांनी एक सप्लिमेंट आन्सर शीट प्रोव्हाइड केली. ऍग्री? पण ती आन्सर शीट ओरिजिनल आन्सर शीट पेक्षा छोटी होती. ती आन्सर शीट जी सप्लिमेंट मिळाली ती आन्सर शीट ओरिजिनल आन्सर पेक्षा छोटी होती. आपण त्यालाच म्हणतो या सप्लिमेंटरी इस्टिमेट. नवीन नाही आहे. व्हेन एक्स्ट्रा ॲडिशनल वर्क टू बी work out with respect to original work. ज्या वेळेला ओरिजिनल कामासोबत त्यांना अजून एखादं छोटं काम करून घ्यायचं आहे त्यावेळेला आपण काय करतो, सप्लिमेंटरी इस्टिमेट आपण तयार करतो. कारण कसं आहे की सपोज टू बी दॅट एक्झाम्पल आहे बरं. हे एक्झाम्पल होतं की 2 BHK कन्स्ट्रक्ट करायचं. 2 BHK कन्स्ट्रक्ट करायचं, पण त्यांना काय झालं, आपलं काम आवडलं, व्यवस्थित वाटलंय. त्यांनी काय केलंय, त्यांनी सांगितलंय की प्लस वर एक रूम अजून स्पेशल काढून द्या. ओके, हे होतं ग्राउंड फ्लोअर आणि हा झाला आपला फर्स्ट फ्लोअर. त्यांनी काय म्हटलं, फर्स्ट फ्लोअरला अजून एक रूम काढून द्या. तर आपण याच एस्टिमेट काम मध्ये काम करणार आहे का? नाही. किंवा याच रेटमध्ये याचं काम होईल का? नाही. याचे रेट्स पण चेंज असतील ना, कारण की खालून मटेरियल जेव्हा वर नेतो तेव्हा आपण रेट पण चेंज करतो. त्यामुळे यासाठी हे झालं आपलं ओरिजिनल वर्क आणि हे झालं आपलं सप्लिमेंटरी वर्क. एक रूम काय झाली एक्स्ट्रा जी आता काढायची ती झाली सप्लिमेंटरी वर्क आणि हे काय झालं आपलं ओरिजिनल वर्क. तर ज्या वेळेला ओरिजिनल वर्क सोबत आपण एखादं सप्लिमेंटरी किंवा एक्स्ट्रा ॲडिशनल अदर दॅन इस्टिमेट हे इस्टिमेट मध्ये नव्हतं आपल्या आधी, अशा टाईपचं ज्या वेळेला वर्क आपण करतो त्यालाच आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी वर्क. सो अशा कंडिशन मध्ये आपण काय करतोय की सप्लिमेंटरी वर्क किंवा इस्टिमेट प्रिपेअर करतो. ओके, चला पुढे जाऊया. यानंतर येतो रिवाइज अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट. यानंतर काय, रिवाइज अँड सप्लिमेंटरी इस्टिमेट. आता होतंय काय बघा, व्हेन ओरिजिनल वर्क पार्शियली अबंडेड किंवा आपण हे थांबवतो
स्टॉप करतो, और देयर इज अ डेव्हिएशन ऑफ वर्क. बघा मी काय बोलतोय, बघा मी दोन गोष्टी वेगवेगळ्या सांगतो की मी काय करतो, ज्या वेळेला ओरिजिनल वर्क थांबवतो, ओके, आणि त्यामध्ये सेकंड कंडिशन काय, और देयर इज अ डेव्हिएशन ऑफ वर्क किंवा मटेरियल, ठीक आहे. तर अशा कंडिशन मध्ये काय करतो आपण, रिवाइज, आणि ज्या वेळेला काम चेंजेस होतं त्यावेळेला सप्लिमेंटरी एस्टिमेट आपण काय करतो, प्रिपेअर करतो. येस ऑर नो. ज्या वेळेला आपण ओरिजिनल काम हे मधातच थांबवतो, का बरं, कारण काय, तर त्यामध्ये डेव्हिएशन ऑफ वर्क असेल, काहीतरी कामामध्ये चेंजेस आहे, म्हणजे काय काम सांगितलं होतं एवढं आणि झालं एवढं, पॉसिबल नाही आहे, बरोबर आहे ना. तर त्यामध्ये ज्यामध्ये वर्कमध्ये डेव्हिएशन आलं, मटेरियलमध्ये डेव्हिएशन आलं, असे कंडिशन जर का फॉर्म होत असेल एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्रोजेक्टमध्ये एक्झिक्युशन करताना, तर अशा वेळेला आपण काय करू शकतो, रिवाइज आणि सप्लिमेंटरी एस्टिमेटचा यूज करू शकतो. या कंडिशनमध्ये तुम्ही एस्टिमेटला रिवाइज करू शकता किंवा सप्लिमेंटरी एस्टिमेट सुद्धा तयार करू शकता. ओके, पण जर का या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करायच्या असेल तर त्यामध्ये काय, विथ द डेव्हिएशन ऑफ वर्क अँड द मटेरियल इट माइट बी गेट चेंज विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिनल. काम पण वाढत आहे आणि मटेरियल पण वाढत आहे. ऑब्व्हियसली काम आधी एवढं होतं, आता एवढं झालं, पॉसिबल आहे का नाही. अशा वेळेला आपण काय करतो, सप्लिमेंटरी, आणि त्याच कामात मटेरियल वाढणार आहे म्हणून रिवाइज. सो अशा दोन्ही गोष्टी ज्या वेळेला फॉर्म करतो त्यालाच आपण म्हणतो रिवाइज अँड सप्लिमेंटरी वर्क. त्याला काय आपण काय म्हणतो, रिवाइज अँड सप्लिमेंटरी वर्क. ओके, मग अशा वेळेला काय करतो आपण, एक फ्रेश एस्टिमेट बनवतो, पुन्हा काय करतो, फ्रेश टेक्निकल सँक्शन एस्टिमेट तयार करतो, आणि त्यामध्ये आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करतो. या एस्टिमेट मधला म्हणतो आपण रिवाइज अँड सप्लिमेंटरी एस्टिमेट. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण अॅन्युअल रिपेअरिंग अँड मेंटेनन्स एस्टिमेट. आता बघा हे समजून सांगतो मी, एकदम व्यवस्थित सिंपल पद्धतीत सांगतो. बघा काय होतंय, एखादा हायवे आहे नागपूर मुंबई एक हायवे तुम्ही कन्स्ट्रक्ट केलाय. आता ज्या वेळेला कन्स्ट्रक्ट केलाय तर सपोज तुम्ही त्या L&T ने कन्स्ट्रक्ट केलाय, कुणी L&T ने कन्स्ट्रक्ट केलाय. ज्या वेळेला कन्स्ट्रक्ट केला होता त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं की 100 रुपीज मध्ये, हे एक्झाम्पल आहे, पॉसिबल नाही आहे हा प्लीज, 100 रुपीज मध्ये काय त्यांनी घेतलं, टेंडर घेतलं होतं 100 रुपीज मध्ये. त्याची जी काही सिक्युरिटी डिपॉझिट होती ती सिक्युरिटी डिपॉझिट त्यांनी काय केलंय, गव्हर्नमेंटला दिली होती 10% वगैरे. तो जी काही सिक्युरिटी डिपॉझिट असेल ती गव्हर्नमेंटला दिली आहे. गव्हर्नमेंटनं काय केलंय, त्यांना अलाउ केलंय कन्स्ट्रक्शन करायला. नागपूर मुंबई रेडी झाला, पण रेडी झाला तर त्यांनी काय केलंय की एक पर्टिक्युलर पिरियड ठरवून ठेवला होता की तिथे त्यांनी काय केलंय की टोल टॅक्स लावलाय. काय लावलाय, टोल टॅक्स. आता हे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफरचा पण हाच फॉर्मॅट येतो, बरं लक्षात घ्या. आता टोल लावलाय, टोलवर काय केलंय त्यांनी की सपोज टू बी हा टोल आपण काय करतो त्यावेळेला व्हॉल्यूम डेन्सिटी किंवा ट्रॅफिक डेन्सिटी हा एक एक्सपेरिमेंट तयार करतो. काय आहे ते पुढे सांगेल, किंवा ते तुम्हाला हायवे मध्ये पण आहे, ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण स्टडी करूया. ओके, तर व्हॉल्यूम डेन्सिटी आपण परफॉर्म केला की या रोडवरनं किती बाईक चालल्यात, त्याचा सीपीयू किती आहे तो पूर्ण आपण कॅल्क्युलेट केला. त्यानुसार या रोडवरनं एखाद्या पर्टिक्युलर पीक पिरियड मध्ये किती जातात बाईक, कार, 2 व्हीलर, 4 व्हीलर, 6 व्हीलर, ट्रेलर, 16 व्हीलर, 18, 20 व्हॉट इट मे बी, हे सगळं त्यांनी स्टडी केलं. मग त्यांच्याकडून किती रुपये चार्जेस घेतल्यानंतर या पर्टिक्युलर पिरियडमध्ये 5 और 10 इयरमध्ये हे सगळं कम्प्लीट होईल. त्यांचे पैसे जो L&Tचा गुंतला आहे तो निघून जाईल 100 रुपीज. मग त्यांनी काढलंय, पण काढल्यानंतर काय केलं की गव्हर्नमेंटने अजून एक सांगितलंय की पुढचे 5 वर्ष पुन्हा तुम्हाला याचं मेंटेनन्स करावं लागेल. मग काय केलं त्यांनी, फिनिशिंग वगैरे जे जात होती पावसाळ्यात, म्हणजे जे काही रेनी सीझन मध्ये खड्डे वगैरे येतात ते बघतात, किंवा डिवायडरच्या मार्किंग, ज्या काही मार्किंग्स असतात येलो, व्हाईट, व्हॉट इट मे बी, त्या सगळ्या कोण बघतात, ती कंपनी बघेल त्या पर्टिक्युलर वर्षासाठी. आता काय झालंय की 5 वर्ष संपले, हा काय केला, गव्हर्नमेंटला ट्रान्सफर केला त्यांनी. हा कोणाला ट्रान्सफर केला, गव्हर्नमेंटला ट्रान्सफर केला. जो L&Tच्या मालकीचा रोड होता तो कोणाच्या मालकीचा झाला, गव्हर्नमेंटच्या मालकीचा झाला. आता गव्हर्नमेंट काय करणार आहे, गव्हर्नमेंट स्वतः येऊन तिथे करणार आहे का, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा अजून कोणी येणार आहे का तिथे फिनिशिंग करायला, नाही. तर काय करतं गव्हर्नमेंट, अजून एक टेंडर काढतं, जे टेंडर असतं अॅन्युअल रिपेअरिंग अँड मेंटेनन्स.
तर या टेंडरमध्ये त्यांना काय करावं लागेल, सपोज टू बी दॅट हे जर असेल तर फिनिशिंग बघावं लागेल. काय करावं लागेल, फिनिशिंग. सेकंड नंबर रोड मार्किंग. सेकंड नंबर काय, रोड मार्किंग. थर्ड नंबर काय, ग्रीनरी. जी काही ग्रीनरी आहे ती बघायची आहे त्यांना. डिवायडरवर जी काही डिवायडर आहे त्यावरची ग्रीनरी बघायची आहे, त्यावरचे झाडं वगैरे व्यवस्थित. त्यानंतर लाइटिंग सिस्टीम. हे सगळं काय येणार आहे रिपेअर अँड मेंटेनन्स मध्ये अॅन्युअली. ती गव्हर्नमेंट काय करेल, त्या एका पर्टिक्युलर कंपनीला देईल आणि त्यालाच म्हणतो आपण अॅन्युअल रिपेअरिंग अँड मेंटेनन्स. आता जर का तुम्ही एखाद्या घराचं जर द्यायचं काम पडलं तर त्याचं काही व्हाईट वॉशिंग येईल, कलरिंग येईल, छोट्या मोठ्या क्रॅक्स त्यात जर असेल तर त्या तुम्हाला रिबिल्ड करावं लागेल, बरोबर आहे की नाही. या सगळ्या कशात येतं, अॅन्युअल रिपेअरिंग अँड मेंटेनन्स मध्ये. मग असं आपण एस्टिमेट काय करतो, एखाद्या कंपनीला अॅन्युअली प्रोव्हाइड करतो आणि त्या पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शनचं प्रोजेक्टचं पूर्ण अॅन्युअल रिपेअरिंग आणि मेंटेनन्स ती कंपनी करते. तर या टाईपच्या एस्टिमेटला आपण काय म्हणतो, अॅन्युअल रिपेअर अँड मेंटेनन्स एस्टिमेट. आय होप तुम्हाला हे आवडत आहे. पुढे आपण अजून पुढे जाऊया. आज थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू.